काल एक कमेंट वाचण्यात आली होती. मी त्या कमेंटचा स्क्रीनशॉट घ्यायचं विसरलो. पण त्या कमेंटमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता, की तुम्ही डॉक्टर आहात, इंटेलेक्च्युअल आहात. आता क्रिटिकल थिंकिंग करता, रॅशनल थिंकिंग करता, लॉजिकल थिंकिंग करता. तर तुमचं हे लॉजिक, तुमची ही रॅशनल थिंकिंग तेव्हा झोपी गेली होती का? जेव्हा तुम्ही 12 वर्ष त्या एका सत्संगात होता, त्या गुरूंच्या सानिध्यात होता, त्यावेळी तुम्ही ही क्रिटिकल थिंकिंग का नाही केली? त्यावेळी 12 वर्ष तुम्ही तिथे अ, फसून राहिलात, अडकून राहिलात, तर तुमच्या मनात शंका नाही आल्या का? लॉजिकल प्रश्न नाही उपस्थित झाले का? या आशयाची ती कमेंट होती. आणि हा प्रश्न मला बरेच जण Facebookवरही विचारत असतात, की 10-12 वर्ष तुम्ही कसे काय तिथे अडकून राहिलात एकाच सत्संगात किंवा एकाच गुरूंच्या सानिध्यात? तर ॲक्चुअली ह्या प्रश्नाचं उत्तर मलाही सापडत नव्हतं. मलाही हा प्रश्न खूप सतावायचा, की मी कसा काय तिथे इतके वर्ष टिकून होतो. टिकून म्हणण्यापेक्षा फसून होतो. तर त्याचं उत्तर एका शब्दात द्यायचं झालं तर असं देता येईल, की याला ब्रेन वॉश म्हणतात. हा ब्रेन वॉश इतक्या जबरदस्त पद्धतीने केलेला असतो, की तुम्हाला ज्याने तुमचा ब्रेन वॉश केला आहे त्याच्यावर तुम्हाला शंकाच येत नाही. तुम्ही पूर्ण जगावर शंका उपस्थित कराल. ज्याने ब्रेन वॉश केला त्याच्या बाबत तुमच्या डोक्यात शंका येणार नाहीत. कारण त्याने तुमचा ब्रेन वॉशच त्या पद्धतीने केलेला असतो. कोणी तुम्हाला जागं करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला त्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर शंका येतील. पण ज्याने तुमचा ब्रेन वॉश केला आहे, त्याच्याबाबत तुमच्या मनात शंका किंवा प्रश्न, प्रतिप्रश्न उपस्थित होणार नाही. हा ब्रेन वॉश किती खतरनाक असू शकतो, किती टोकाचा असू शकतो, हे आपण एका उदाहरणाने समजू. उदाहरण म्हणजे हे एक सत्य घटना आहे आमच्या सत्संगात घडलेली. मला ती स्पष्ट आठवते आता हे. तर ह्या घटनेचं विश्लेषण मी तेव्हा नव्हतो करू शकलो, कारण तेव्हा माझा ब्रेन वॉश झालेला होता. पण आता मला ती घटना आठवते, तर मला या गोष्टीची जाणीव होते, की मी किती माझ्या डोळ्यावर झापड होती. भक्ती आणि समर्पणाच्या नावाखाली अंधश्रद्धेची, अंधविश्वासाची. तर हा किस्सा आहे 2007 मधला वगैरे. तेव्हा पुण्यामध्ये आमच्या गुरूंचं आश्रम तयार व्हायचं होतं. तेव्हा जे सत्संग घेतले जायचे किंवा मोठे शिबिर जे घेतले जायचे, तर ते वेगवेगळ्या ठिकाणी घेतले जायचे. तर एकदा गुरुपौर्णिमेचा इव्हेंट होता आणि तो बालेवाडीच्या ऑडिटोरियममध्ये आयोजित केलेला होता. तर असे जे इव्हेंट्स असायचे, गुरुपौर्णिमा झालं किंवा 15 ऑगस्ट झालं, 26 जानेवारी झालं. बरं, 15 ऑगस्ट, 26 जानेवारीचा संबंध देशाच्या स्वातंत्र्याशी किंवा गणतंत्र दिवसाशी नसायचा बरं. त्या दिवशी त्यांचं वेगळंच काहीतरी आध्यात्मिक इव्हेंट चालायचे. त्याचा देशाशी, देशभक्तीशी काही संबंध नसायचा. फक्त ते दिवस त्यांनी निवडले होते, की लोकांना या दिवशी आपल्या भक्तांना बोलवायचं आणि काहीतरी आध्यात्मिक इव्हेंट साजरा करायचा, शिबिर साजरा करायचा. असो. तर गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला सर्व सेंटर्स जे म्हणजे महाराष्ट्रातले इतर सेंटर्स आहेत पुण्याच्या बाहेरचे, त्या सर्व सेंटर्सवरच्या अनुयायांना म्हणजे भक्तांना खोजी म्हणतात. तर त्यांना आमंत्रित करून त्यांच्यासाठी ते एक शिबिर आयोजित केलेलं होतं गुरुपौर्णिमेचं. आणि त्या शिबिराला खूप सारे अनुयायी जायचे. बाहेरगावी जे राहत होते ते पण जायचे. तर आम्ही गेलो. आम्ही आदल्या दिवशीच पोहोचलो. कारण नागपूर ते पुणे डिस्टन्स जास्त असल्यामुळे प्रवासाचा वेळ खूप जास्त लागतो. त्याच्यामुळे आम्ही आदल्या दिवशीच तिथे पोहोचलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्या हॉलमध्ये, ऑडिटोरियममध्ये पोहोचलो. 7:00-7:30ला शिबिर सुरू व्हायचं आणि 6:00-6:30ला तिथे रिपोर्टिंग टाईम असायचा. रिपोर्टिंग करायचं, आपल्या नावाची तिथे अटेंडन्स लावायची आणि चहा, नाश्ता वगैरे करून मग सत्संगाला सुरुवात व्हायची. असं त्या सत्संगाचं स्वरूप असायचं. तर आम्ही पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6:00-6:30 वाजता आम्ही हॉलवर पोहोचून नाश्ता वगैरे, चहा वगैरे करून राहिलो होतो तिथे. तर तेवढ्यात काय झालं, की तिथे आमच्यासोबतच्या जे ग्रुप्स होते, म्हणजे हॉलच्या बाहेर नाश्ता वगैरे, चहा करत असणारे जे अनुयायी होते, तर त्यांच्यामध्ये काहीतरी कुजबूज सुरू झाली.
आणि सर्वांच्या चेहऱ्यावर थोडेसे गंभीर भाव उमटलेत. तर मी थोडा कानोसा घ्यायला म्हणून त्यांच्याजवळ जाऊन विचारपूस केली की काय झालं. तर ते सांगत होते की आपले जे मेहकर सेंटर, जे बुलढाण्याजवळ एक मेहकर नावाचं गाव आहे, तर त्या गावात आमचं सेंटर होतं, म्हणजे आमच्या सत्संगाचं सेंटर होतं. तर तिथले काही 7-8 अनुयायी रात्री निघाले होते आपल्या खाजगी वाहनाने, काहीतरी टाटा सुमो वगैरे घेऊन ते निघाले असतील. सकाळी सकाळी पुण्यात पोहोचू या हिशोबाने ते मेहकरवरून निघालेत आणि त्यांच्या गाडीला सकाळी 4:30-5 वाजताच्या दरम्यान अहमदनगरजवळ अपघात झाला आणि त्या अपघातात त्या वाहनात असलेले सर्वच्या सर्व अनुयायी जागीच ठार झालेत. तर अशा प्रकारची ती बातमीची कुजबूज तिथे सुरू होती. तर हे खूप शॉकिंग होतं आमच्यासाठी आणि हादरवणारं होतं. गुरुपौर्णिमेचा दिवस आणि अशी बातमी आम्हाला ऐकायला मिळाली. तर सगळे स्तब्ध झालेत आणि आपापल्या जागी जाऊन बसलेत हॉलमध्ये. आता ती बातमी सर्वांच्या डोक्यात फिरत होती. तेवढ्यात सत्संगाला सुरुवात झाली आणि सत्संगाच्या सुरुवातीलाच एक आमच्या गुरूंची शिष्या तिथे स्टेजवर येऊन अनाउन्समेंट करायची, म्हणजे आता गुरु येणार आहेत, आता आपला सत्संग सुरू होणार आहे, या प्रकारची ती अनाउन्समेंट असायची. तर ती शिष्या तिथे आली आणि तिने खूप जोरदार स्पीच दिलं तिचं त्याच नेहमीच्या स्टाईलमध्ये, हसत खेळत. पण तिने त्या बातमीचा, अपघाताच्या बातमीचा उल्लेखही केला नाही, साधा उल्लेखही केला नाही. आम्हाला ते शॉकिंग होतं. आम्हाला म्हणण्यापेक्षा मला आठवतं की मला ते थोडंसं शॉकिंग वाटलं. मला वाटलं की यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली नसेल का? तर त्यांनी त्या बातमीचा उल्लेखही केला नाही. जेव्हा की मला असं वाटत होतं की त्या बातमीचा उल्लेख करून हे थोडंसं श्रद्धांजली वगैरे अर्पित करतील मृत आत्म्यास आणि त्या अनुयांसाठी 2 मिनिट मौन पालन करून त्यांच्यासाठी प्रार्थना वगैरे करून घेतील आमच्याकडून. तर तसल्या प्रकारचं काहीही केलं नाही. मग आमचे गुरु आलेत आणि मला वाटलं आता गुरुजी काहीतरी सांत्वनपर बोलतील. इतका मोठा अपघात झाला आणि त्यांच्याच दर्शनासाठी निघालेल्या अनुयायांना जीव गमवावा लागला, तर त्यांच्यासाठी संवेदना व्यक्त करतील. त्यांच्यासाठी 2 मिनिट मौन पालन करून घेतील किंवा श्रद्धांजली अर्पण करतील. काहीतरी बोलतील ते, असं मला वाटत होतं मनोमन. कारण त्यांना बातमी पोहोचली नसेल असं तर होऊ शकत नाही. ते तर अंतर्यामी आहेत, अंतर्ज्ञानी आहेत, सर्वज्ञ आहेत. मग त्यांना तर सर्वात आधी माहीत झालं असेल अपघाताबद्दल. तर त्यांनीही काहीच त्या विषयावर बोलले नाही, एक वाक्यसुद्धा बोलले नाही आणि आपलं प्रवचन देऊन निघून गेलेत. तर ते माझ्यासाठी थोडंसं विचित्र होतं. म्हणजे मला असं वाटत होतं की हा बिहेवियर असा का बरं आपल्या गुरुजींचा? पण ब्रेन वॉश जो मी सुरुवात केला होता ह्या आजच्या टॉपिकला, ब्रेन वॉश जो असतो ना, तर त्या ब्रेन वॉशमध्ये तुमच्या मनात शंका उमटली तरी तुम्ही ती लगेच तिला बाहेर काढून फेकता. तर त्यांचं ते वागणं जे माणुसकीला धरून नव्हतं, संवेदनशीलतेला धरून नव्हतं, ते मी जस्टिफाय केलं माझ्या डोक्यात भरलेल्या अध्यात्मामुळे. मी माझ्या मनातल्या मनातच स्वतःला समज घालू लागलो की मृत्यू तर सर्वांनाच येतो. कुणाचा अपघाती होतो, कुणाचा आजारपणाने होतो, कुणाचा म्हातारपणाने मृत्यू होतो. मृत्यू तर अटळ आहे, यातून कोण वाचलं? मृत्यू काही निगेटिव्ह घटना थोडी आहे. त्यांचा तर मृत्यू गुरूंना भेटण्यासाठी येता येता गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी झाला. मग आता तर त्यांना थेट मोक्षच मिळाला असेल, त्यांची तर स्वर्गातच रवानगी झाली असेल. या पद्धतीचं स्वतःला मी मनातल्या मनात समज देत घरी आलो सायंकाळी, म्हणजे घरी यायला निघालो. पण 2-3 दिवस माझ्या डोक्यात ती घटना, ती बातमी रेंगाळत होती. मला असं वाटत होतं की आपल्या गुरूंनी कमीत कमी त्या अपघाताच्या बातमीचा उल्लेख तरी करायला हवा होता. 2 मिनिट डोळे बंद करून त्यांच्यासाठी प्रार्थना करवायला हवी होती. इवन आसाराम बापू सारखे जरी गुरु कोणते असते ना, तर त्यांनीही 2 मिनिट श्रद्धांजली अर्पण करण्या इतकी संवेदनशीलता किंवा माणुसकी दाखवली असती. पण आमच्या गुरूंनी तेही नाही केलं. तर यालाच ब्रेन वॉश म्हणतात. म्हणजे तुमच्या गुरूंचं वागणं कसंही असो, त्यांच्या शिकवणी आणि त्यांच्या आचरणामध्ये कितीही टोकाची विसंगती असो, तुमच्या डोक्यात त्यांच्याबद्दल शंका येत नाहीत. यालाच ब्रेन वॉश म्हणतात. म्हणजे
ईश्वर होण्याच्या नादात तुम्ही साधं माणूस व्हायलाही विसरता, माणुसकीही विसरून जाता. साधी संवेदनशीलता हरवून बसता.